बंधूंनो, राजकारण हे एखाद्या पाण्याच्या प्रवाहासारखं असतं. सतत ते वाहत जाणारं असतं. बरेच लोक या प्रवाहामध्ये पाण्याच्या सोबतच वाहत जातात, परंतु काही लोक मात्र जागेवरच स्थिर राहतात. एक विचार घेऊन, एक ध्येय घेऊन, एक निष्ठा जपत काही लोक राजकारण आणि समाजकारण करत असतात. त्यामधलंच एक नाव आहे रवींद्र कुमार उर्फ पप्पू सेठ हरलालका. सर्व चिखलीमध्ये ते परिचित आहेत, सुपरिचित आहेत. चिखली शहराचे माजी नगराध्यक्ष आहेत, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, इंदिरा नागरी सहकारी पतसंस्थेचे ते संस्थापक आहेत, अध्यक्ष आहेत आणि एक चिखली शहरातलं सर्वांना सोबत घेऊन चालणारं असं व्यक्तिमत्व आहे. आजच्या या आपल्या निवडणूकनामा कार्यक्रमानिमित्त आपण पप्पू सेठ हरलालका यांच्याशी जो संवाद साधला, यातून त्यांच्या राजकीय प्रगल्भतेची आणि स्पष्टवक्तेपणाची निश्चितच तुम्हाला सर्वांना कल्पना आली असेल. जरी त्यांच्याकडे नगराध्यक्ष म्हणून इतर लोकांच्या तुलनेमध्ये, इतर नगराध्यक्षाच्या तुलनेमध्ये अल्पकाळ जरी, कमी काळ जरी असला, तरी त्यांनी अतिशय मोलाचं आणि मूलभूत काम जे चिखली शहरामध्ये अतिक्रमण हटवून रस्ते निर्माण करण्याचं जे आहे, DP रोड असो किंवा ग्रामीण रुग्णालयाकडे जाणारा रस्ता असो, हे दोन महत्त्वाचे कामं त्यांनी केलेले आहेत. याशिवाय अनेक असंख्य कामं आहेत ज्यांचा उल्लेख वेळेअभावी इथे करणं त्यांना शक्य झालं नाही. आजही त्यांच्यामध्ये तीच उमेद आहे, तीच तडप आहे आणि त्यांच्या बोलण्यातून ते जाणवतं आहे. या आपल्या निवडणूकनामाच्या निमित्ताने आज आपण त्यांच्याशी जो संवाद साधला तो आवर्जून पहा आणि यातून तुम्हाला निश्चितच जो काही अर्थबोध होईल तो मात्र तुम्हाला येणाऱ्या काळासाठी सुद्धा फायद्याचा असेल, एवढं निश्चितपणे सांगतो. मी रवींद्र महावीर प्रसादजी हरलालका 1990-91ची पहिली निवडणूक नगरपालिकेची लढलो. त्याच्यात मला यश मिळालं. नंतर मी सतत 25 वर्ष नगरपालिकेचा नगरसेवक आणि मध्यंतरीच्या काळात 1 वर्ष अध्यक्ष आणि नंतर 7 महिने अध्यक्ष असं माझा कार्यकाळ राहिला आणि 2दा मी नगराध्यक्ष झालो. आणि माझ्या कामाची पावती म्हणूनच मला लोकांनी 5दा निवडून दिलं, असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. आणि मी सगळ्यांना समान न्याय द्यायचा प्रयत्न नगरसेवक आणि नगराध्यक्ष या नात्यानं द्यायचा प्रयत्न केलेला आहे निश्चितपणे. आणि त्याचंच मला फळ येणाऱ्या 25 वर्षात मिळालेलं आहे असं माझं मत आहे. सर्वात अगोदर म्हणजे 96-97मध्ये DP रोड, जो आजचा अस्तित्वात असलेला DP रोड, त्या DP रोडवर खूप अतिक्रमण होतं आणि ते अतिक्रमण काढून आज जी परिस्थिती DP रोडची आहे आणि जे त्याला वैभव प्राप्त झालेलं आहे ते तिथून हटवल्यामुळं, तिथलचं अतिक्रमण हटवल्यामुळं ते प्राप्त झालेलं आहे. म्हणजे आजचं जे चित्र दिसून राहिलं म्हणजे सरळ नगरपालिकेपासून तर बस स्टँडपर्यंत सरळ इतका मोठा 60 फुटाचा रस्ता आणि तो केवळ अतिक्रमण हटवल्यामुळं तो अस्तित्वात आलेलं आहे. दुसरी गोष्ट, आपल्या सरकारी दवाखान्याकडं, शासकीय जो दवाखाना आहे आपला, तर तिथेसुद्धा पुष्कळ अतिक्रमण होतं. म्हणजे जवळपास 14 घरं होती तिथं अतिक्रमण करून राहत होते आणि ते रस्त्यावरचं ते अतिक्रमणसुद्धा मी त्या काळात काढलं आणि त्याच्यामुळं रोड खोदला गेला. मग नगरपालिकेकडे म्हणजे तिथं जाण्याकरता, स्मशानभूमीत जाण्याकरता सोयीचं झालं ते अतिक्रमण काढल्यामुळं. ही एक सुद्धा उपलब्धी त्याच्यात आहे. माझ्या वेळेस जी परिस्थिती होती त्यावेळेस कसं इतके फंड्स येत नव्हते नगरपालिकेत आणि जे काय करायचं ते तुम्हाला नगरपालिकेच्या कराच्या माध्यमातून किंवा येणाऱ्या पैशाच्या माध्यमातूनच तुम्हाला ते सगळे कामं करावे लागत होते. आता त्याच्यात मला अर्थातच सर्वांनी सहकार्य केलं, पण त्याच्या अगोदर 8 वर्षापर्यंत म्हणजे जे काय म्हणतात त्याला की टॅक्स वाढवायचे वगैरे जे करावं लागतं पण ते केलं गेलं नव्हतं. आणि मग मी त्यावेळेस ती भूमिका घेतली आणि ते टॅक्स वाढवायचा प्रयत्न केला आणि त्याच्यातही मला यश आलं आणि भरपूर तिथं पैसा उपलब्ध होत गेला. आणि कर्मचाऱ्यांचे सुद्धा 6व्या
का 5व्या वेतन आयोगाचे पैसे मी त्याच्यामुळे त्यांना मॅक्झिमम देऊ शकलो त्यावेळेला. आणि दुसरी गोष्ट, विकासाची कामं जे रोजच्या पद्धतीनं करावे लागतात आणि कामगारांचे प्रश्न जे असतात तेही सोडवण्याचा प्रयत्न मी त्यांच्या माध्यमातून केलेला आहे. आता तर इतके फंड्स उपलब्ध होऊन राहिले की आता म्हणजे तुम्ही वाटेल तितकं हे करू शकता, कामं करू शकता. हां, त्याच्यामध्ये तुम्हाला नुसती काम करायची मानसिकता पाहिजे, तुमची मानसिकता असणं महत्त्वाची आहे. हां, निधीची कमतरता नाही आहे, निधीची कुठंच कमतरता नाही. आता कुणाल भाऊला जवळपास 36 कोटी, आता परवाच्या भाषणात तर सांगितलं राहुल भाऊनं की 36 कोटी रुपये त्यांना उपलब्ध करून दिले विकास कामाकरता. राहुल भाऊंनी तेच सांगितलं. तर याचंही उत्तर तेच आहे की आता परवाच्या दिवशी जे झाले आपल्या चिखलीमध्ये म्हणजे काय म्हणतात त्यांना, कुणाल भाऊचा जो प्रवेश झाला त्याच्यात राहुल भाऊनं याचंच विश्लेषण केलं की विरोधी पक्ष काय शांत होता, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात चिखली नगरपालिकेचा विकास होत होता आणि त्या विकासात कुठे आपण आडवं येऊ नये ही काँग्रेस पक्षाची भूमिका होती. त्याच्यामुळं त्यांनी कुठंच विरोध केला नाही त्यांना, असं त्यांचंच म्हणणं आहे आमच्या जिल्हाध्यक्षांचं. आता जे काही विकास, आता रस्त्याचे कामं झाले, नाल्याचे कामं झाले, दुसरीसुद्धा कामं झालेले, इतरही भरपूर कामं झालेले आहेत. ते आता तिथं वार्ड नंबर 23मध्ये सेन यांचं ते मोठंचं हे तयार करण्यात आलेलं ओपन स्पेसमध्ये असे भरपूर कामं त्यांनी केले, म्हणजे त्यांच्या पद्धतीनं केले. ते काय आता याच्यापेक्षा जास्त दुसरं काय असणार आहे की रोडचे कामं झाले पाहिजे, लाईट बत्तीचे कामं झाले पाहिजे, सफाईचे कामं झाले. फक्त एकाच बाबतीत मागच्या 5 वर्षात कुणाल भाऊ म्हणजे जे पाण्याचे दिवस कमी करायला पाहिजे होते, आज 12-13 दिवसाला सहज पाणी मिळून राहिलं. म्हणजे 12व्या-13व्या दिवशी पाणी मिळून राहिलं. त्याचे दिवस कमी करता आले असते आणि त्यांनी त्याच्याकरता प्रयत्न करायला पाहिजे होते आणि ते कुठेतरी त्याच्यात कमी पडले असं मला वाटतं. मला आता प्रत्येक पक्षात ही कुर्हाड मारण्याची पद्धत सर्रास झालेली आहे आणि म्हणजे आपल्या सोयीनुसार पक्ष बदल करायचा, आपल्या सोयीनुसार राजकारण करायचं, हे सर्रास झालेलं आहे. आता मी जवळपास 1969 पासून काँग्रेस पक्षामध्ये आहे. काय एक मध्यंतरी 15 दिवसाचा कार्यकाळ सोडला म्हणजे जवळपास मला आमदार बबनराव चौधरी यांनी त्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये येण्याचा आग्रह केला आणि मी त्यांच्यासोबत, कारण माझे ते काका असल्यामुळं मी त्यांच्या विनंतीला मानही दिला आणि मी त्यांच्यासोबत गेलोही. पण त्या 15 दिवसातच मला असा कुठंतरी म्हणजे बरोबर नाही वाटलं ते की आपण सारं चुकीचं केलं असं कुठंतरी वाटलं ते, म्हणून मी 15 दिवसातच सोगवी परतलो. आणि त्याच्यानंतर त्या 15 दिवसाच्या नंतर मी कोणत्याही दुसऱ्या पक्षाशी वाट धरली नाही. म्हणजे 1969 पासून आज 51-52 वर्ष झाली मी काँग्रेसचंच काम करतो आणि काँग्रेसचीच भूमिका घेऊन चालतो. मी माझ्या पतसंस्थेला इंदिराजींचं नाव दिलं त्याच्यामागे हीच भूमिका आहे. काय आणि मला त्या पक्षाची ध्येय धोरणं आवडतात. त्या पक्षाची काम करायची पद्धत चांगली आहे. गोरगरिबांच्यासाठी रात्रंदिवस झटणारा पक्ष हे निश्चित बरोबर आहे. काय आज इंदिराजी जर असत्या तर निश्चितपणे हे राजकारण जे आहे ते वेगळ्या पद्धतीनं असतं आणि त्यांची गोरगरिबांच्या सोबत जाण्याची जी भूमिका होती ती खरोखरच वाखाणण्यासारखी होती. मला तरी काँग्रेसचं भवितव्य निश्चितपणे उज्ज्वल दिसून राहिलं आणि पुन्हा काँग्रेसची सत्ता येईल असं मला वाटतं. धन्यवाद. तुमचं सुद्धा धन्यवाद. मला तुम्ही म्हणजे बोलायची संधी दिली त्याच्यामुळे तुमचेही आभार आणि निश्चितपणे चांगला उपक्रम तुम्ही राबवता त्याच्याकरता खूप खूप धन्यवाद. एक नागरिक म्हणून आपण या देशाचे नागरिक आहोत तर आपल्याला ते एक अधिकार दिलेला आहे संविधानाने. तर राजकारणाच्या बाबतीत आपण तेवढे जागरूक पण असायला पाहिजे की कुठे काय चालू आहे, कुठे
कशा गोष्टी चालू आहेत तर याच्यावरती तरी आपला वॉच असणं फार महत्त्वाचं आहे. युवक जे सध्या इच्छुक आहेत राजकारणामध्ये तर त्यांनी यायलाच पाहिजे, कारण त्याच्याशिवाय ही पुढची पिढी समोर जाणार नाही. पण काही युवक असे की ते भरकटलेले आहेत फक्त राजकारणी या शब्द. राजकारण हा शब्द ज्यांनी कोणी काढला असेल ना त्यांनी खरं काय राजकारण केलं असेल याचा मला कधी कधी विचार पडतो. कारण काही राजकारणी असे आहेत की ते खरंच राजकारण करतात. असं म्हणतात की राजकारण समाजकारण या सगळ्यांचा समतोल असला पाहिजे, जेणेकरून जी गाडी आहे राजकारणाची ती व्यवस्थित रुळावरती चालेल. भाऊची गाडी पुढे चालली, 20 रुपयाचं पेट्रोल टाक, पण ते 20 रुपयाचं पेट्रोल टाकल्यानंतर ती गाडी तिथंच थांबते आणि भाऊ समोर जातात. ही गोष्ट त्याला लक्षात येत नाही. कारण जर तुम्ही 18 वर्षाचे परिपूर्ण असाल, तुम्हाला राज्यघटनेने अधिकार दिलाय मतदान करायचा, तर 18 वर्ष हे का निवडण्यात आलं? कारण 18 वर्षाला माणसाचा मेंदू हा परिपक्व होतो. शहराचा जर विचार केला तर अपडेट हे पाहिजेच असतं. जर मागील 5 वर्षाचा विचार केला तर ज्या गोष्टी नव्हत्या त्या आता आहेत. पण ज्यावेळेस आपण बाहेर गावी जातो तर तिथलं वातावरण थोडंसं वेगळं असतं. आज मी त्यांच्या दोघांचं कंपॅरिझन जरी करायचं म्हटलं तरी जमीन आसमानचा फरक येतो. आपण असं समजायचं की पुणे मुंबई सारख्या ठिकाणाहून आपण 5 वर्ष मागावत, किंबहुना त्याच्याही जास्त असेल. कुठली गोष्ट दोनदा तयार होते, एक तर विचारामध्ये आणि दुसरी कृतीमध्ये. पण तुमच्या विचारच जर एखाद्या दृष्टिकोनातून बरोबर नसतील तर ती कृती घडणार नाही. वॉर्ड मेंबर जे आहेत, तिथले जे नगरसेवक आहेत, त्यांच्या प्रत्येक वॉर्डमध्ये त्यांनी एक गार्डन तरी त्यांच्या व्यवस्थित डेव्हलप केलेला आहे. पार्किंगची व्यवस्था हा सगळ्यात मोठा विषय असतो पार्किंगचा. चिखलीमध्ये पण मला पार्किंगचा असा कुठे काही संबंध दिसतच नाहीये. जेवढी जागा तुम्ही विकत घेतली आहे त्याच्यासमोर आपली अशी प्रथा आहे की 2 दगडं समोर ठेवायची. तुम्ही अशी कृती करा की जेणेकरून ह्या गोष्टी आपल्याला कमी करता येईल. आता रस्ते तर छान झालेलेच आहेत, पण त्याची मेंटेनन्स आपण जर प्रॉपर केला तर धुळीची पण आपण व्यवस्था आपण कमी करू शकतो. ज्या सिव्हिल इंजिनियरनी त्यांनी स्ट्रक्चर जे काही दिलेलं असेल घराचं, तर ते प्रॉपर त्या पद्धतीने त्यांनी बांधलंय काय. आणि एका घरामध्ये 3-4 मत हे वेगवेगळ्या पार्टीचे असायला हवे. तुम्हाला एक मेंटॅलिटी तुमची किंवा तुमची एक बुद्धी तर्कशुद्ध तुम्हाला माहिती आहे की जो उमेदवार आहे तो आपला खरंच लायक आहे का, त्या पदाचा लायक आहे का. आपला जो विभाग आहे हा खूप मागासलेला म्हणून आपण प्रत्येक वेळेस त्याच्यावर बिंबवत असतो, मागास आहे. पण इथेही लोकच राहतात. हे प्रत्येक कलाकाराच्या मनामध्ये ही जी गोष्ट आहे, ही जिद्द आहे, ही असली पाहिजे. आणि त्याच्यासाठी इथल्या शासनानं जर इथल्या तळागाळातल्या कलाकारांना जर वाव दिला ना, तर मी निश्चित सांगतो आपल्या चिखलीचं, बुलढाणा जिल्ह्याचं नाव हे उंच पातळीवर गेल्याशिवाय राहणार नाही. शेवटी आपली जी कर्मभूमी आहे ही जरी दुसरी असली तरी मातृभूमी जी आहे आपली, गावाला विसरून चालता कामा नये.